नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज स्टेशन 7 मराठी आणि आजची खास बातमी आहे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाबाबत। सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये शिकारी, वृक्षतोडी आणि संरक्षित प्राण्यांची तस्करी करणाऱ्यांच्यावर आता बेल्जियन शेपर्ड श्वानाची नजर असणार आहे। वन्यजीवांचं रक्षण करणं आणि बेकायदेशीर कृत्यांना आळा घालण्यासाठी या बुद्धिमान श्वानाची नेमणूक करण्यात आली आहे। पाहूया खास रिपोर्ट। सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये बेकायदेशीर शिकारी, संरक्षित प्राण्यांची तस्करी आणि वृक्षतोड यांना आळा घालण्यासाठी बेल्जियन शेपर्ड जातीचा बेल्जी हा श्वान दाखल झाला आहे। बेल्जियन शेपर्ड श्वानाची बुद्धिमत्ता, चपळता आणि प्रखर वास घेण्याची क्षमता त्यांना शिकार विरोधी कारवाईत अत्यंत उपयुक्त बनवते। ते अवैध वस्तू, शस्त्रे, शिकारींचे ठसे आणि अगदी ड्रग्ज किंवा स्फोटके देखील ओळखू शकतात। या श्वानाच्या प्रशिक्षणासाठी कोल्हापूर वन विभागातील 2 वनरक्षकांना हरियाणातील राष्ट्रीय प्रशिक्षण केंद्रात पाठवण्यात आले होते। वनरक्षक सारिका जाधव यांना मुख्य डॉग हँडलर तर श्री अनिल कुंभार यांना सहाय्यक डॉग हँडलर म्हणून प्रशिक्षण दिले गेले। या प्रशिक्षणादरम्यान ट्रॉफिक इंडिया मार्फत देशभरातील 8 राज्यातून एकूण 14 श्वान तयार करण्यात आले। विशेष म्हणजे या कठोर 28 आठवड्याच्या प्रशिक्षणात बेल्जी आणि हँडलर सारिका जाधव यांनी प्रथम क्रमांक पटकावला। 15 ऑगस्ट 2025 पासून बेल्जी आणि त्याचे प्रशिक्षित हँडलर सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात कार्यरत झाले असून आता ते वन आणि वन्यजीव संरक्षणासाठी आपली सेवा बजावणार आहेत। नमस्कार, मी सारिका जाधव। सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामार्फत श्वान प्रशिक्षणासाठी मी सारिका जाधव डॉग हँडलर आणि माझ्यासोबत अनिल कुंभार हे असिस्टंट डॉग हँडलर म्हणून आम्हाला पाठवण्यात आले होते। तर इंडो तिबेटियन बॉर्डर सिक्युरिटी फोर्स येथे आमचे प्रशिक्षण घेण्यात आले। सदरचे प्रशिक्षण हे आमचे 28 आठवड्यांचे होते। त्यामध्ये 12 आठवडे हे बेसिक ट्रेनिंग झाले व त्यानंतर 16 आठवड्याचे ॲडव्हान्स ट्रेनिंग घेण्यात आले। तर आम्हाला WWF ट्रॅफिक इंडिया यांचे मार्फत बेल्जियन शेपर्ड जातीचे श्वान उपलब्ध करून देण्यात आले होते। तर सदरचे ट्रेनिंग पहिले 3 महिन्याचे बेसिक झाले व पुढचे 3 महिन्याचे ॲडव्हान्समध्ये झाले। त्याच्यामध्ये आम्हाला लगेज सर्च, व्हेकल सर्च, बिल्डिंग सर्च, ट्रेकिंग आणि सर्चचेच प्रकार शिकवण्यात आले व त्याच्यामध्ये आम्ही प्रशिक्षणामध्ये यशस्वीरित्या पूर्ण करून दिनांक 12 ऑगस्ट रोजी आम्ही उपस्थित झालेलो आहोत। तर सदरच्या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश हा आहे की वने व वन्यजीव यांचे संवर्धन करणे, तसेच प्रतिबंध व शोध घेऊन आरोपीपर्यंत कसा माग काढता येईल हे मुख्य उद्देश असून सदरचे आम्ही कर्तव्य आता पूर्ण करत आहोत। सदरचा श्वान हा बेल्जियन शेपर्ड स्निफर डॉग असून तो ट्रेकिंगमध्ये तसेच सर्चमध्ये अतिशय उत्कृष्टरित्या काम करत आहे। सदर आरोपीपर्यंत कसा माग काढता येईल त्याचं वैशिष्ट्य असं आहे की ते स्मेलिंग जे आहे ते अतिशय उत्कृष्ट पद्धतीची आणि अतिशय खोचक पद्धतीची आहे। म्हणजे तो जो स्मेल आहे ना तो सोडत नाही। बेल्जियन शेपर्ड जातीचा जो हा श्वान आहे हा स्मेलिंगमध्ये अतिशय एक्सपर्ट असून जो आता वन्यजीव संवर्धन याच्यासाठी जे तस्करी वगैरे होत आहे त्याच्यासाठी आळा बसण्यासाठी आता अत्यंत उत्कृष्ट कामगिरी करणार आहे।